नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर मिसाळ. सहज एका ठिकाणी बसल्यानंतर त्या ठिकाणी पाहिलं की औषधी वनस्पतीमध्ये आपण ती रोज आहारामध्ये असते, भाजीमध्ये असते, अशी एक सुंदर वनस्पती एका कुंडीमध्ये आहे. आणि या वनस्पतीचा उपयोग आपण भाजीमध्ये सुगंधासाठी, सुवासासाठी उपयोग केला जातो. यामध्ये पाहायला गेलं तर या ठिकाणी या वनस्पतीचा उपयोग सुगंध तसंच आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे. ती वनस्पती आहे पुदिना. आणि ह्या पुदिन्यामध्ये आपल्याला लक्षात येत नाही की फक्त आपण पानेच पाहतो. सुंदर बाग मी तुम्हाला दाखवत आहे की त्याची जी फुलं आहेत आणि एकदम छान अशी फुलं ती या ठिकाणी तयार झालेली आहेत. पहा, आपल्याला ती पाहण्यात येत नाहीत. आणि त्याच्यावर पहा मधमाशी ही त्या फुलामध्ये बसलेली आहे. पहा किती सुंदर हे मिंट आपण त्याला म्हणतो आणि पुदिना त्याला म्हटलं जातं. ही असं एक वनस्पती आज एका छोट्याशा कुंडीमध्ये दिसतंय. या ठिकाणी पाहण्याचं भाग म्हणजे काय की मिंट म्हणजे पुदिना सगळ्यांनी पाहिला, पण पुदिन्याची जी फुलं आहेत, एक कुंडीतलं झाड घरच्या घरी आपण त्या ठिकाणी झाड आपल्याला लावल्यानंतर हे किती छान एवढी पानं आलेली आहेत की पानं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. आणि त्या ठिकाणी त्या झाडालाच पाहाय लक्षात घ्या, पुदिन्याचं झाड आहे आणि पुदिन्याच्या झाडाला किती छान असा पुदिना आलेला आहे. आणि त्या ठिकाणी पानं पण आणि सुवास एवढा छान आहे की त्याच्यावर हे सगळे कामं करतायत. मधमाशा त्यांचं काम करतायत. आणि अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी आपण नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा. त्या ठिकाणी आवडीनं पहा. धन्यवाद मित्रांनो.